नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2016 मधील जी एक्झामिनेशन झाली होती महाराष्ट्र सेट कॉमर्सची, तर त्यातील कॉमर्सचा पेपर 3 जो आहे त्यातील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आज डिस्कस करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मधील कॉमर्सचे MCQs डिस्कस केलेले आहेत. तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या, कारण खूप हेल्पफुल व्हिडिओ आहेत तुमचा एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात पेपर पॅटर्नला जाणून घेण्यासाठी, राईट? तर व्हिडिओज पूर्ण बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. तर अपकमिंग एक्झामिनेशन महाराष्ट्र सेट 2021 ची जर प्रिपरेशन तुम्ही आणखी स्टार्ट केलेली नसेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने फुल सिलेबस कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे, ज्यामध्ये की तुमचं पूर्ण प्रॅक्टिस होणार आहे, तुमची पूर्ण प्रिपरेशन होणार आहे अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी, राईट? तर ह्या फुल सिलेबस कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे 25 मॉक टेस्ट, म्हणजे 25 मॉक टेस्ट असणार आहेत, त्यामध्ये जे की 2015 पासून 2020 पर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असतील आणि तेही तुम्हाला डिटेल्ड एक्सप्लेनेशन सोबत, म्हणजे पूर्ण स्पष्टीकरण सोबत तुम्हाला मिळणार आहेत, राईट? त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे, जे की तुमची प्रॅक्टिस त्यातून चांगली होणार आहे. हे जे टेस्ट आहेत फुल सिलेबस टेस्ट, हे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेलं आहे, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशन मध्ये कुठलीही अडचण येऊ नये. ओके. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. म्हणजे तुम्हाला लँग्वेज बॅरियर सुद्धा कुठलाही येणार नाहीये स्टडीसाठी. ओके. तर तुम्ही हे नोट्स मधून स्टडी करू शकता, आणि हे स्टडी करण्यासाठी जे नोट्स आहेत ते PDF नोट्स आहेत. ते तुम्ही कधीही कुठल्याही ठिकाणी तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कन्व्हिनियंट टाइम नुसार तुम्ही स्टडी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, तेही 200+ व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये, राईट? या फुल सिलेबस कोर्सचा एक ऍडव्हान्टेज असा आहे की प्रत्येक स्टुडंटला जे आहे ते पर्सनल अटेन्शन मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या युनिट मध्ये, कुठल्या क्वेश्चन मध्ये, कुठल्याही स्टडी मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला पर्सनली एज्युकेटर कडून गायडन्स मिळणार आहे. ओके. तर या सर्व गोष्टी तुम्हाला जर जॉईन करायचे असतील, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे की प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे, किंवा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून हा कोर्स जॉईन करू शकता. So hurry up guys, this is very beneficial opportunity to you. You can start with this course. You can start your preparation with this course. Okay. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. खाली दिलेला जो सेंटेन्स आहे त्यावरती त्याला मॅच होणारे हे जे सेंटेन्सेस आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, ते किती मॅच होतात, ते किती राईट आहेत की रॉंग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर म्युच्युअल फंड हेल्प्स द इन्व्हेस्टर इन सेक्युरिंग. म्युच्युअल फंड्स जे असतं, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर ते इन्व्हेस्टरला काय बेनिफिट देतं किंवा काय सेक्युअर करण्यासाठी बेनिफिट देत असतं. फर्स्ट आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट, सेकंड डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क, थर्ड स्टडी ॲप्रिसिएशन, फोर्थ लोअर कॉस्ट ऑफ ऑपरेशन. तर म्युच्युअल फंड बहुतांश वेळा त्याला एक अंडरस्टूड केलं जातं की कॉम्प्लेक्स असते इन्व्हेस्टमेंट, परंतु म्युच्युअल फंड ही इझी इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे इन्व्हेस्टर्सला खूप जास्ती फायदे होत असतात. फॉर एक्झाम्पल ते प्रोफेशनल मॅनेजमेंट असो, रिस्कला डायव्हर्सिफाय करता येतं, स्टडी ॲप्रिसिएशन असते, आणि ऑपरेशनचं जे कॉस्ट असतं ते सुद्धा डिक्रीज होत असतं, राईट? तर याचा राईट आन्सर आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे सर्व स्टेटमेंट्स राईट आहेत रिगार्डिंग म्युच्युअल फंड्स हेल्प्स इन्व्हेस्टर इन सेक्युरिंग दीज 4 पॉइंट्स. या व्यतिरिक्त आणखीन काही बेनिफिट्स असतात म्युच्युअल फंड्स मध्ये. फॉर एक्झाम्पल आहे मॅनेजमेंट, त्यानंतर लिक्विडिटी, मनीची लिक्विडिटी असते की तुम्हाला डायव्हर्सिफाय करता येतं. त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क, ट्रान्सपरन्सी असते की कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले, त्याच्यात काय फायदा होतोय, काय लॉस होतोय, त्याची ट्रान्सपरन्सी असते. त्यानंतर लो ट्रान्झॅक्शन कॉस्ट, आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट जे असतात इन्व्हेस्टमेंटसाठी ते खूप चीप असतात आणि लोअर लेवलचे असतात. तर अशा प्रकारे म्युच्युअल फंड मध्ये खूप मोठे बेनिफिट्स असतात इन्व्हेस्टर्सला, ते या प्रकारे आहेत. ओके. पुढील प्रश्न.
Two companies, X Limited and Y Limited, go into liquidation to form a new company, Z Limited. It is a case of, म्हणजे समजा X Limited आणि Y Limited याला एक नवीन कंपनी फॉर्म करायचं, त्याचं नाव आहे Z Limited. तर त्यासाठी हे दोन कंपनी लिक्विडेशन मध्ये जात असतील तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं? A. Absorption, B. External reconstruction, C. Amalgamation की D. Demerger. तर याचा राईट आन्सर आहे अमलगमेशन. तर अमलगमेशन काय असतं? अमलगमेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर कंपनीज इनटू अ न्यू एंटिटी. राईट, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंपनी मिळून एक नवीन एंटिटी तयार होत असते ना, त्याला अमलगमेशन असं म्हटलं जातं. तर अमलगमेशन आणि मर्जर हे दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. अमलगमेशन वेगळी कन्सेप्ट आहे आणि मर्जर हे सुद्धा वेगळी कन्सेप्ट आहे. Completely new entity is formed to the house the combined assets and liabilities of both company. It is amalgamation. पुढील प्रश्न. The first attempt to value human being in monetary term was made by. म्हणजे पहिला अटेम्प्ट ज्यामध्ये की ह्युमन बिंगला व्हॅल्यू केली जाते मॉनिटरी टर्म मध्ये, ही कन्सेप्ट जी आहे ही कोणी दिली होती? ए. विलियम पेटी, बी. विलियम सी पाईल, सी. शल्ट्स की डी. मोरिस. तर याचा राईट आन्सर आहे विलियम पेटी. तर विलियम पेटीने अशी कन्सेप्ट दिली होती की त्याच्यामध्ये ह्युमन जे आहे त्याला मॉनिटरी टर्म मध्ये कन्सिडर केलं जातं. तर ही जी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये की ह्युमन बिंगला मनी व्हॅल्यू सोबत कन्सिडर केलं जातं, ही फर्स्टली आणलेली होती 1691 मध्ये बाय सर विलियम पेटी. ठीक आहे. तर पेटी कन्सिडर लेबर द फादर ऑफ वेल्थ. पेटीने काय केलं की लेबर जे आहेत त्यांना फादर ऑफ वेल्थ या नावाने संबोधलं. त्यामुळे ते असे बोलतात की लेबर्स जे आहेत त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे एस्टिमेशन ऑफ नॅशनल वेल्थ, म्हणजे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यामध्ये लेबर्सला सुद्धा कन्सिडर केलं पाहिजे. कारण का? ह्युमन बिंगला मनी व्हॅल्यू सोबत कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे लेबर्सला सुद्धा नॅशनल वेल्थ सोबत कन्सिडर केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढील प्रश्न. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आर युजफुल फॉर. जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतात आपले त्याचा काय यूज असतो किंवा त्याचा बेनिफिट्स काय असतं किंवा त्यांना कोणत्या गोष्टीसाठी यूज केलं जातं? ए. क्रिएटिंग बेनिफिट्स फॉर गव्हर्नमेंट, बी. प्रोव्हाइडिंग क्रेडिट क्रिएशन फॉर बँक्स, सी. मोबिलायझेशन ऑफ सेव्हिंग्स की डी. फॉर क्रिएटिंग डायरेक्ट सिक्युरिटीज. तर याचा राईट आन्सर आहे फॉर क्रिएटिंग डायरेक्ट सिक्युरिटीज. जे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते युजफुल असतात कशासाठी? फॉर क्रिएटिंग डायरेक्ट सिक्युरिटीज. Financial instruments are contracts for monetary assets that can be purchased, traded, created, modified, settled for. In terms of contract, there is a contractual obligations between involved parties during financial instrument transactions. तर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स काय असतं? एक कॉन्ट्रॅक्ट असतं मॉनिटरी असेट्सचं, जे की परचेस केलं जाऊ शकतं, ट्रेड केलं जाऊ शकतं, मॉडिफाय, सेटल किंवा क्रिएट सुद्धा केलं जाऊ शकतं. तर हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असतं की दोन पार्टीज इन्व्हॉल्ड असतील तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन्स होत असतात. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या पार्टीला बॉन्ड खरेदी करत असतील तर खरेदी करायचे असतील तर दुसरी पार्टी काय करेल? त्याला फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट ची हेल्प करेल किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट डिलिव्हर करेल. कशासाठी? तर ते ट्रान्झॅक्शन फुल्ली कंप्लीट होण्यासाठी. राईट. वन कंपनी इज ऑब्लिगेटेड टू द प्रोव्हाइड कॅश while अदर इज ऑब्लिगेटेड टू द प्रोव्हाइड बॉन्ड. एक कंपनी असते ती कॅश प्रोव्हाइड करण्यासाठी आणि दुसरी कंपनी असते किंवा दुसरी पार्टी जी असते ती बॉन्ड खरेदी करण्यासाठी किंवा बॉन्ड प्रोव्हाइड करण्यासाठी. राईट. हे असतं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट. फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल घ्यायला गेलं तर चेक्स आहेत, बॉन्ड्स आहेत, सिक्युरिटीज. these are the financial instruments. Okay. पुढील प्रश्न. The price specified in the option contract, which means the underlying asset to be purchased or sold by the buyer holder, is known as. म्हणजे जी कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये जी प्राइस स्पेसिफाय केली असते, ज्या प्राइस वरून बायर किंवा होल्डर जे ऍसेट्स आहेत अंडरलाईन ऍसेट ते परचेस करू शकतो किंवा सोल्ड करू शकतो, तर त्या प्राइसला काय म्हटलं जातं? ए. स्ट्राइक प्राइस, बी. एक्सरसाइज प्राइस, सी. स्टॉक एक्सचेंज प्राइस की डी. कॉस्ट प्राइस. तर याचा राईट आन्सर आहे स्ट्राइक प्राइस. स्ट्राइक प्राइस काय असते की ट्रेडिंग मध्ये समजा कोणी ऑप्शन होल्डर्स असतील तर ऑप्शन होल्डर्सच्या प्राइसला
सेक्युरिटीज बाय किंवा सेल करत असतात त्याला स्ट्राईक प्राइस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल समजा की एखाद्या कंपनीची शेअरची किंमत फॉर एक्झाम्पल 1200 रुपये असेल आणि तुम्हाला असं कन्सिडर करायचं असेल किंवा तुमचा असा अनुमान असेल की त्यामध्ये 5% इन्क्रीज होईल, तर तुम्ही कॉल ऑप्शन मध्ये ते खरेदी करू शकता. तर ते कॉल ऑप्शन मध्ये जे तुम्ही प्राइस ठरवलेली असतात त्याला स्ट्राईक प्राइस असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, the department under which the manager has control over revenues, expenses and amount invested in the asset centers is known as. म्हणजे एक असं डिपार्टमेंट ज्यामध्ये की मॅनेजर कडे राईट दिलेला असेल किंवा मॅनेजर कडे कंट्रोल असतं कशावरती, रेव्हेन्यूज वरती, एक्सपेन्सेस वरती किंवा इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंट वरती, कशामध्ये, ऍसेट सेंटर मध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं? ए प्रॉफिट सेंटर, बी कॉस्ट सेंटर, सी इन्व्हेस्टमेंट सेंटर की डी रेव्हेन्यू सेंटर. तर याचा राईट आन्सर आहे सी इन्व्हेस्टमेंट सेंटर. इन्व्हेस्टमेंट सेंटर जे असते त्यामध्ये मॅनेजर कडे कंट्रोल असतं ओव्हर रेव्हेन्यूज, एक्सपेन्सेस, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन ऍसेट सेंटर. ओके. An investment center is responsible for both profits and investments. Okay. The investment center manager has control over the revenues, expenses, amount invested in the center assets. पुढील प्रश्न, लीज फायनान्सिंग इज. लीज फायनान्सिंगचा अर्थ काय असतो? ए सेल ऑफ गुड्स टू द लेसी, लेसीला सेल करणं गुड्स, हे लीज फायनान्सिंगचा अर्थ असतो. की बी इट इज अ हायर ऑफ गुड्स ऑन रेंट, की रेंटवर घेतलेले गुड्स म्हणजे लीज फायनान्सिंग असतं. की सी इट इज अ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, की ओनरशिप ट्रान्सफर करणं त्याला लीज फायनान्सिंग म्हटलं जातं. की इट इज अ फायनान्शियल पार्टनरशिप बिटवीन लेसर अँड लेसी, की ते एक फायनान्शियल पार्टनरशिप असतं दोन पार्टनर मध्ये, ज्या पार्टनरला लेसी आणि लेसर असं म्हटलं जातं. तर याचा राईट आन्सर आहे डी इट इज अ फायनान्शियल पार्टनरशिप बिटवीन द लेसर अँड लेसी. राईट. सो लीज फायनान्सिंग जे आहे इट इज अ इम्पॉर्टंट सोर्स ऑफ मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्सिंग, ज्यामध्ये की ओनर जो असतो आपली असेट दुसऱ्या पर्सनला देतो, अनदर पर्सनला देतो, the right to use that asset against periodical payment. तर जो ओनर असतो तो आपली ऍसेट, त्याची ओन ऍसेट एक अनदर पर्सनला देतो एखाद्या पर्पज साठी, एक पर्टिक्युलर पर्पज साठी, ते पण एक पर्टिक्युलर पिरियड पर्यंत, आणि त्या पर्टिक्युलर पिरियड पर्यंत त्या लेसीला किंवा जो यूज करत आहे ऍसेट त्या पर्सनला पेमेंट करायची असते. फॉर एक्झाम्पल रेंट. ओके. तर जो ओनर असतो त्याला लेसर म्हटलं जातं आणि जो ऍसेट यूज करत असतो त्याला लेसी म्हटलं जातं. तर हे असतं लीज फायनान्सिंग. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटिंग इक्वेशन इज करेक्ट. तर खाली दिलेल्यापैकी जे अकाउंटिंग इक्वेशन्स आहेत त्यापैकी कुठला इक्वेशन करेक्ट आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ए ऍसेट इज इक्वल टू ओनर्स इक्विटी, यामध्ये असं म्हटलंय की ऍसेट आणि ओनर्स इक्विटी इक्वल असतात. राईट. बी मध्ये काय म्हटलंय की ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस ओनर्स इक्विटी, तर ओनर्स इक्विटी आणि लायबिलिटी या दोन्हीचं मिश्रण मिळून ऍसेट असतं असं इथे म्हटलेलं आहे. की सी ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी मायनस ओनर्स इक्विटी, की डी ऍसेट प्लस लायबिलिटी इज इक्वल टू ओनर्स इक्विटी. तर याचा राईट आन्सर आहे बी ऍसेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस ओनर्स इक्विटी. तर ऍसेट्स काय असतं? लायबिलिटी प्लस ओनर्स इक्विटी. तर आपण फॉर एक्झाम्पल बघूया. हे आहेत ऍसेट्स, हे आहेत लायबिलिटीज आणि हे आहेत ओनर्स इक्विटी. ओके. तर लायबिलिटी प्लस ओनर्स इक्विटी इज इक्वल टू ऍसेट्स. ऍसेट काय काय असतात? कॅश असतं, इन्व्हेंटरीज असतं, बिल्डिंग्स, इक्विपमेंट्स, जे अमाऊंट रिसिवेबल असते ती सर्व ऍसेट्स असतात किंवा सिक्युरिटीज. त्यानंतर लायबिलिटी मध्ये काय असतं? अमाऊंट जे पेएबल असतील, वेजेस असतील, टॅक्स असतील, नोट्स, बॉन्ड्स, जे पण पेएबल अमाऊंट असते ते असतात लायबिलिटीज. आणि ओनर्स इक्विटी मध्ये प्रेफर्ड स्टॉक, कॉमन स्टॉक, कॅपिटल सरप्लस, रिटेन अर्निंग हे सर्व ओनर्स इक्विटी असतात. ओके. पुढील प्रश्न, an investor with the lower risk reference should be advised to invest in. तर असा एक इन्व्हेस्टर ज्याला की रिस्क कमी घ्यायची आहे, त्याचा रेफरन्स लोअर रिस्क आहे,
तर त्याला ॲडवाइस काय केली जाते, कुठे इन्व्हेस्ट करायला ॲडवाइस केली जाते? ए, टर्न अराउंड स्टॉक अँड aim at short-term gains. B. Emerging blue chip and aim at medium-term gains. C. Speculative stock and aim at short-term gains. की D. Super stock and aim at long-term gains. तर याचा राईट आन्सर आहे ए, म्हणजे जो इन्व्हेस्टर आहे ज्याला की लोअर रिस्क रेफरन्स आहे त्याला ॲडवाइस केलं जातं इन्व्हेस्ट इन टर्न अराउंड स्टॉक अँड एम ॲट शॉर्ट टर्म गेन्स. तर हे AM नसून इथे AIM एम आहे. ओके, AIM. पुढील प्रश्न, अ सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स इज अ, असा सर्टिफिकेट ज्यामध्ये की डिपॉझिट दर्शविलेलं असतं, हे कुठलं सर्टिफिकेट असतात? ए, फिक्स्ड डिपॉझिट इन बँक्स. बी, शॉर्ट टर्म नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स इन बेअरर फॉर्म. सी, अ प्रॉमिसरी नोट टू पे अ सम ऑफ मनी टू द इश्युअर. की डी, इट इज अ गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल. तर याचा राईट आन्सर आहे बी, शॉर्ट टर्म नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स इन बेअरर फॉर्म. ते काय असतं? सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा आन्सर मिळवून देईन. आणि आय होप की तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेलं असेल, आणि अद्याप जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेलं नसेल तर मी तुम्हाला चांगली संधी आहे असं सांगतो की तुम्ही कोर्स जॉईन करा ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं. मी तुम्हाला श्युरिटी देतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग होईल आणि त्या व्यतिरिक्त तुमची एक्झामिनेशन सुद्धा क्लिअर होणार आहे. जी एक्झामिनेशन आहे महाराष्ट्र सेट 2021 ची, ती तुम्ही नक्कीच क्लिअर होणार जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर. ओके, सो थँक्यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.